आणि साखळी फेरीतील शेवटची मॅच नंतर 2 सेमीफायनल एक फायनल पाहणार आहोत. सो बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर संदीप आणि साई. सुरुवात चांगली केली आहे. डबल नंतर स्कोर आतापर्यंत 7 रनवरती साई आणि संदीपने पोहोचवला. बॉलिंगसाठी बॉलर किरण लेफ्ट आर्म. यावर देखील एक परफेक्ट बॉल पाहिला गेला बट चांगल्या अंदाजामध्ये पिचिंग किरणची. बॅटरला थांबवलं. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. स्ट्राईक एंडला संदीप गडेकर चांगलं अंडरआर्म क्रिकेट पण खेळतात. डोंबिवलीला टर्फचे पण रेजन्सी अनंतमध्ये तिकडे पण खूप स्थानिक क्रिकेट खूप चांगलं खेळतात आणि या सिमेंट सालमधून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आता रन झालेत आतापर्यंत 8 रन. अनिकेत अनिकेत यांच्या हातामध्ये बॉल दिला. बॉलर अनिकेत. या बॉलवर देखील उडवला स्ट्रोक समोर साईच्या बॅटमधून. साईने केले घाई आणि तिकडे साई मैदानाच्या बाहेर जाई. बॅटर आउट साई. पार्थने खूप चांगली कॅच पकडली तिकडे आणि बट साईला मात्र इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिला झटका लागतो टीम सीसीसी अव्हेंजर या टीमला. बॅटर साईला मैदानाच्या बाहेर जावं लागतोय. न्यू बॅटर शैलेश. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि काही फिल्डर माळ्यावरून पण प्रसिद्ध आहेत. अरे तो 5व्या माळ्यावर राहतो, काय तो 2ऱ्या माळ्यावर राहतो, 3ऱ्या माळ्यावर राहतो आणि आमच्या मॅडम आमच्यापर्यंत सांगतात की त्यांची रूम नंबर पण सांगतील. बॉलर आणि बॅट्समन दोन्ही 5वा माळा. सो हे पण प्रत्येकाचं ओळख आहे कोण कितीव्या माळ्यावर राहतं आणि हे चाळीत नेहमीच पाहिलं गेलंय. सो चाळीने खूप प्रेम दिलंय, एकजुटी जपली आहे. यावर देखील एक चांगला फटका पाहिला गेला आणि रन सिंगल. 9 रन झाले धावफलकावरती. स्कोर कार्ड पाहिलं तर 9 धावा झाले धावफलकावरती सीसीसी अव्हेंजर आणि त्यांच्या विरुद्ध युवा टायगर. युवा टायगरने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. सो युवा टायगर बघूयात आता कशा प्रकारे स्कोर थांबवतील. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. कॅच सुटली आहे. एक कॅच तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. एक कॅच सूर्यकुमार यादवची यावर्षी वर्ल्ड कप भारताला आणून दिला. एक कॅच पॉन्टिंगची पण पार्थिव पटेलने सोडली होती ऑस्ट्रेलियामध्ये आणि पॉन्टिंग 200 मारून गेला होता. सो एक कॅच तुम्हाला खूप महागात पडू शकते. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक आणि तिकडे डीप मध्ये फिल्डर आहेत बट सिंगल कंप्लीट केला गेला. डबलचा कॉल दिला संदीपने आणि त्याला चांगली साथ शैलेशने. दोघांचं चांगलं कॉम्बिनेशन. रोहित शर्माची पण एक कॅच जेव्हा रोहित शर्माने श्रीलंकेच्या अगेन्स्ट 200 मारले होते तेव्हा त्याची पण एक कॅच 5 रनवरती ड्रॉप केली होती इझी पॉइंटला आणि त्यानंतर मुंबईचा एक धडाकेबाज बॅटर त्याने इतिहास रचला. बॉलर अनिकेत पुन्हा एकदा
स्ट्राईक एंडला बॅटला संदीप गडेकर. या बॉल देखील संदीपने एक चांगला प्रॉपर इझिली फटका खेळले गेले आणि बट तिकडे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2 रन आणि 2 रन्सने स्कोर कार्ड मध्ये तिकडे पुढे जाईल. 14 रन्स होते धाव फलकावरती. 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झाले 14. एक विकेट माघारी परतली आहे सीसी ॲव्हेंजर टीमची. संदीप आणि शैलेश 2 बॅटर खूप चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत. सॉसोनी 12 बॉलमध्ये 15-16 रन्स तरी पाहिजे. 30-32चं टार्गेट या ग्राउंडवर फाईट आहे. बट या ग्राउंडवर चेस पण होतोय. कधी बॉलर कधी बॅटर दोघांकडे तेवढंच मॅच झुकतीये. 14 रन झालेत. बॉलिंगसाठी पंकज मोरे आणि पंकज मोरेचं पहिलं स्वागत केलंय 2 रनसाठी. आमचे ऑफिशियल पंच देखील खूप चांगलं आणि तिकडे पण पुन्हा एकदा 2-2चे फटके. तुषार चिखले आणि आमचे महेश सर खूप चांगलं अंपायरिंग. बॅक टू बॅक 2-2चे फटके संदीप गडेकर यांच्या बॅटमधून. खूप क्लासिकल टायमिंग. त्यांना माहिती आहे की मॅच बनवायची तर रन्स करावे लागतील. जिंकायचं आहे तर 35-40 पर्यंत टार्गेट द्यावं लागेल तर कुठे आपण मॅच मध्ये येऊ शकतो. जर सेमी खेळायची आहे फायनल खेळायची आहे सो त्यासाठी पण सर्वांच्या झुंज चालू आहेत. या बॉलला देखील पुन्हा एकदा संदीप गडेकर ऑन फायर. बॅक टू बॅक 3रा चांगला स्ट्रोक 2 रनसाठी. सुपर संदीप. वेल बॅटिंग. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर संदीपची अफलातून खेळी. 20 रन झाले धाव फलकावरती टीम सीसी ॲव्हेंजर. सीपीएल या बॉलवर देखील 14 देखील उडवलाय आणि या बॉलवर देखील पुन्हा एकदा 2 रन. संदीप गडेकरने एक वेगळ्याच स्वॅग मध्ये बॅटिंग करतात. स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 22. बावीस रन झालेत. खूप सर्व प्लेयर्स एन्जॉय करतात क्रिकेट. काही जण मस्त लंच करतात. बिर्याणी मस्त. जिंकू मॅच हरू या जिंकू बट कॉन्सन्ट्रेट बिर्याणीवरती पण झालं पाहिजे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला गेला कव्हरला. शॉट ऑफ द मॅच. परफेक्ट टायमिंग. संदीप गडेकर साठी एकदा टाळा वाजवा. अफलातून बॅटिंग. 5 बॉलवरती 5 डबल. आणि 5 बॉल 5 डबल केलेत बट हा 6वा जरी डबल केला ते पण एक हिस्ट्री क्रिएट होईल या ग्राउंडवरती. 6ला 7 डबल मारले. कोणी 6ला 6 बाउंड्री मारतात कोणी 6ला 6 6 मारतात बट 6ला 7 डबल चा विक्रम संदीप गडेकर करेल का. 25 दिल में पैसा डबल. आणि या बॉलवरती पण डबल. क्या बात है. डबल डबल डबल. 6 बॉलवरती 6 डबल. संदीप गडेकर एकदा टाळ्या वाजू संदीप गडेकर साठी. खूप चांगली बॅटिंग आणि टायमिंगला बॅटिंग केली आहे. वेल प्लेड. रन झाले 26 रन. संदीप गडेकर बोलतो मैं हूं ना भाई लोग. आणि स्कोर मात्र त्यांनी पूर्ण बघता बघता वरती घेऊन नेले. रन झाले 26. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि सीसी ॲव्हेंजर्सने जी टीम मीटिंग केली होती ती चांगली टीम मीटिंग मात्र इथे सक्सेसफुल झाली आहे. कंदारे मला असं वाटतं सीसी ॲव्हेंजरने अजून लंच केलं नाहीये. ते मॅच जिंकल्यानंतरच लंच करतील. या बॉलवर समोर फुटवर्क चांगला बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे पोहोचतील आणि कॅच पकडली.
काय खुश झाले तिकडे. किरणने चांगली कॅच पकडली. किरणने कॅच पकडली. थोडे लवकर धावत आले तो पण हातात बसली. किरण तिसरा माळा, चौथा माळा आणि हे पण त्याची ओळख आहे. आणि एक किरण दुसरा माळा. आता कुठला किरण कुठल्या माळ्यावर. आणि हे नवीन राहायला कोण आले की अरे तो दुसऱ्या माळ्यावर आले नवीन राहायला. हे चाळीतला आणि बिल्डिंग्स आहे. बट आज सर्व चाळीतले एकजुटीने खूप 11 वर्ष ही क्रीडा स्पर्धा अगदी पुढे नेतात. 26 रन झाले. 26 झालेत. सीसी ॲव्हेंजर बोलतात चांगलं जास्त जास्त आम्हाला स्कोर सांगा म्हणजे आमचा स्कोर वाढतोय. न्यू बॅटर सारस तळमजला. सारसला तर सरस खेळावं लागेल तरच मॅच बनू शकते. सव्वीस रन झालेत. स्ट्राईक एंडला सारस, बॉलिंगसाठी रिशांगने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. सो शेवटची ओव्हर जर चांगली आली तर मॅच मध्ये फिल्डिंग टीम पण युवा टायगर पण मॅच मध्ये येऊ शकते. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं सारसने. नो बॉल. आणि थोडा पंचांनी मात्र ते हेरलं. अनिकेत पण अगदी एन्जॉय करतात क्रिकेट. स्ट्राईक एंडला बॅटर संदीप. स्कोर 28 रन झालेत आणि फ्री हिटची मात्र इकडे संधी असणार आहे. ये प्रभू ये क्या हुआ. आणि संदीप गडेकरनी पण स्माइल केली की बॉल नक्की झालं काय. बट प्रज्ञेश या बॉलवर देखील थांबून खेळले गेले. चांगला पॉवरफुल फटका संदीप गडेकरच्या बॅटमधून 2 रन. चांगलं टायमिंग केलं आणि तिकडे 2 रनने स्कोर पुढे जाईल. 30 30 रन होते त्या फलकावरती. स्कोर झालाय 30. यानंतर 2 सेमीफायनल एक फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. 2 टीम क्वालिफाय झाल्यात. मराठा वॉरियर्स आणि परळचा राजा वॉरियर्स.
सो या मॅचवर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत. कोण क्वालिफाय होईल, कोण पुढे मॅच मध्ये थांबेल. पॉइंट टेबलवर देखील या मॅचवर सर्वांच्या नजर आहेत. इकडे पण थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे 2 रन कंप्लीट करायचा प्रयत्न करतील आणि संदीपने खूप चांगलं रनिंग विथ विकेट. संदीपच्या सोबतीला सारस, सर्व एस आहे. संदीप, साई, शैलेश आणि सारस. इकडे पण थांबून खेळले गेले तर पुन्हा एकदा डबल. अफलातून बॅटिंग संदीप गडेकरची या मॅच मध्ये. चौतीस रन झाले. शेवटचा बॉल पेंडिंग आहे पहिल्या इनिंगचा. इकडे पण थांबून खेळले गेलेत आणि इकडे मोये मोये. वेल बॅटिंग संदीप गडेकरची एक चांगली खेळी या मॅच मध्ये आणि स्कोर झालाय 36 झालाय. 37चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम टायगर या टीम, युवा टायगर या टीमला 37 रन्स करायचे आहेत. वेल बॅटिंग संदीप गडेकर. बॅक टू बॅक डबल्स मारण्याचा एक विक्रम त्यांनी केला. 6 बॉलमध्ये 7 डबल्स या ग्राउंडवर मारण्याचा विक्रम त्यांनी केला.
डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरो. सो सीसी अव्हेंजर्सला ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे, बट त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील का टीम युवा टायगर. जो चांगला खेळेल तो जिंकेल. दोन टीम तर क्वालिफाय झाल्यात, मराठा वॉरियर्स आणि परळचा राजा वॉरियर्स या दोन टीम इकडे क्वालिफाय झाल्यात. पण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कोण क्वालिफाय होईल त्यासाठी नजर आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर किरण, नॉन स्ट्राईक एंडला शैलेश आणि बॉलर पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका आणि हार्दिक स्वागत आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. या बॉलवर देखील थांबून खेळले गेलेत आणि तिकडे प्रयत्न केले गेले, पण तिकडे रन मिळतील. सिंगल रन मिळेल, एक रन नाही. तिकडे मात्र खातं पुढे जाईल. परागजी चव्हाण साहेबांचे देखील आपल्यासोबत जॉईन होतात, त्यांचं पण स्वागत आहे. भव्य दिव्य असं आयोजन, सिमेंट चाळ प्रीमियर लीगचं हे सीपीएलचं 11वं पर्व. ओम क्रीडा मंडळ भव्य दिव्य असं आयोजन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अरे पार्क ऐतिहासिक क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती देखील खूप वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर राहिलंय. मोठमोठे संघ इकडे खेळताना पाहिले गेले. बॉल पाहिला गेला शैलेश यांच्या माध्यमातून इकडे डॉट बॉल. किरण इकडे थांबवलं. ग्राउंड शो खेळण्याचा प्रयत्न केला गेला. संदीप तिकडे बॉलवर पोहोचतात. मोठा स्ट्रोक मात्र खेळावा लागेल. 37 टार्गेट होतं मॅचला जिंकण्याकरिता टीम युवा टायगर. एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे, 6 येणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. इकडे पण ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एफर्ट द्यावे लागतील. या बॉल देखील एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे फिल्डर तिकडे पोहोचतात. बॉल थोडा बाउन्स झाला आणि तिकडे धडपड. रन झाले आता बर्थ स्कोर कार्ड वरती 8 रन झालेत आणि 18 बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. 18-29 समीकरण आहे.
Anatomy is essential. साठी सारसच्या हातामध्ये बॉल दिलाय. चांगली कामगिरी करावी लागेल. 8 रन झालेत आणि आता 18 बॉल मध्ये 29 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. क्लोज होईल का? या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल अगदी धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला आणि खूप चांगला बॉल सारसचा डॉट बॉल. किरणला मात्र फाईट करावी लागेल. मोठे स्ट्रोक लागतील. मॅच जिंकायचे तर एफर्ट्स द्यावे लागतील. कुठलीही गोष्ट इझिली मिळत नाहीये, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील किरणला. बॅटर इकडे पण पुन्हा एकदा वाईट बॉल. बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मॅच मध्ये 10 धावा झाले धावफलकावरती. इकडे पण थांबून खेळले गेलेत. किरणने मात्र फटका सजवलाय. इकडे पण थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. किरणने पुन्हा एकदा फटका सजवला गेला आणि तिकडे स्कोर 15 रन झाली धावफलकावरती. बॉलर सारस. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल, चांगला बॉल पाहिला गेला सारस यांच्या माध्यमातून आणि तिकडे थोडी चुकी झाली आहे सारसला. यस, सारसलाच बॉलवर जायचं होतं. हे इकडे पण थांबून खेळले गेले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का आणि तिकडे 2 रन मिळतील. मॅच अजूनही संपलेली नाहीये. किरणने पण मॅच बनवली आहे.
मध्ये 18 रनची गरज आहे. बारा बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी संदीप गडेकर स्वतः येत आहेत. सोळा रनची गरज आहे. मॅच बघता बघता युवा टायगरने पण स्वतःकडे खेचली आहे. सीपीएल चॅम्पियन कोण होईल, 11व्या पर्वावरती कोण नाव कोरेल. पुन्हा एकदा तिकडे व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा व्हाईट प्लस. डायरेक्ट हिट लागलाय जरूर आणि तिकडे यस नो यस. धावांसाठी धावा धाव. पाहिली गेली आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट. थोडी घाई केली आणि संदीप गडेकरला मात्र शेवटी ही जोडी तोडण्यामध्ये यश मिळालं. बॅटर हितेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मॅच अजूनही संपली नाही. दोन्ही टीमकडे तेवढीच मॅच बॅलन्स आहे. बट जो जितावई सिकंदर जो जिंकेल त्याची चर्चा होईल. चांगली बॅटिंग केली इकडे किरण, त्या सोबतीला हितेशने पण. बट आता हितेश माघारी परतलेत. बॅलन्स होताना पाहिली गेली आहे. 12 रनची गरज असून मॅच जिंकण्याकरिता. 13 या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे मिसफील्ड फेकी पण थोडी लेझी पाहिली गेली आणि तिकडे 2 रनने मॅच पुढे जाईल. युवा टायगरने त्यांच्या विरुद्ध
सीसी एव्हेंजर. आठ बॉल मध्ये 11 रनची गरज. या बॉलवर थांबून ठेवलं गेलं. एक चांगला बॉल, परफेक्ट टायमिंगला बॉल डॉट आलाय आणि संदीप गडेकरने कमबॅक केलं. बॅटर अनिकेतला जागेवरती थांबवलं. चुकी केली अनिकेतने की सिंगल चालू ठेवणं गरजेचं होतं. आता समीकरण बदललं गेलं. 7 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. शेवटला 6 बॉल 10 आणि 6 बॉल 11 पण या ग्राउंडवर थोडं डिफिकल्ट असणार आहे. सो बॅटरसाठी ते पण टास्क आहे. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल आणि मॅच येऊन थांबले शेवटचे Cashpa. Download the app. बॉलर अथर्व चांदे. असणारे क्रुशल मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आणि 5 बॉल मध्ये 8 रनची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर अनिकेत. अथर्वला देखील डॉट काढावे लागतील मॅच बनवायचे तर. या बॉलवर देखील चांगला फटका सजवला गेला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा क्रॉस होईल, झाडाला आदळेल आणि तिकडे 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या रनचा पण प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॅटर आउट. ₹500 असणार आहेत. मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवत. खूप चांगली मॅच. 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता 6 रनची गरज आहे. 4 बॉल 6. अथर्व चांदे कुछ तो कर दे वंदे. मॅच 3 चेंडू आणि
थँक्यू विजय. स्ट्राईक एंडला बॅटर कालच्या दिवसामध्ये प्रज्ञेशने एक 6 लगावलाय. आजची 1 बॉल 4ची पण मॅच सर्वांनी बघितली. तनिषने 1 बॉल 4ला पण बाउंड्री लगावली. सो तसं आता प्रज्ञेश जर 6 लगावलं तर पराग चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये असणार आहेत. बॅटर प्रज्ञेश. प्रज्ञेश मॅच संपवेल का, मॅच जिंकवेल का? बॉलर अथर्व चांदे या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांदेने केले वांदे. गुड बॉलिंग चांदे. या मॅच वरती आयुष 11चं पण गणित डिपेंड आहे. पे क्लोज आहे. कहीं भी चलता है. स्विच टू अमेज़न पे कर. दादा या बॉलवर देखील थांबून खेळले गेलेत आणि रन तिकडे चांगली आहे. 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. 1 बॉल 3ला डबल मारला तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. हाय व्होल्टेज मॅच. संडे फंडे या मॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून मॅच. 1 बॉल 3. कोण जिंकेल कोण हरेल. आणि मॅच जाऊन पोहोचले सुपर ओव्हर मध्ये. 2 रन मिळतील.
उपस्थित राहील. अभिषेक परब यांना विनंती करेल की आपण शौर्य शेट्टे यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमादरम्यान इकडे केला जाईल. खूप चांगली मॅच रंगली आणि युवा टायगर पहिली बॅटिंग करेल. शिरोडकर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमादरम्यान इकडे केला जाईल. मध्ये सामना जाऊन थांबलाय. 2 दिवसावरली पहिली सुपर ओव्हर. शैलेश बॉलिंग साठी तर स्ट्राईक एंडला बॅटर किरण, नॉन स्ट्राईक एंडला पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका खेळले गेलेत आणि बॉल मात्र तिकडे ट्रॅव्हल होईल 2 रनसाठी. प्रयत्न केला गेला, सिंगल रन तिकडे मिळेल लेग बायच्या रूपामध्ये आणि रन 3 रन झाले त्या फलकावरती. 6 बॉल मध्ये किती रन करण्याचा प्रयत्न करतील टीम युवा टायगर. सो बघूयात. इकडे देखील पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील बॅटची टॉप एज घेतली गेली, स्वतः कीपर तिकडे जातात आणि काय कॅच पकडली गेली, कॅच ऑफ द टुर्नामेंट.
अनिरुद्ध कुंकळकर ह्या आमच्या टीमचा ओनर. एक ओनर दुसऱ्या ओनरला प्रोत्साहित करतोय आणि प्राइज लावतोय, कारण की कॅचच तशी पकडली. 2 दिवसातील एक कडक कॅच बघायला मिळाली. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल तिकडे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि रन सिंगल. स्कोर झाला आतापर्यंत 5 रन झालेत. Pay with या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 8 रन झाले त्या फलकावरती. आणि या बॉलवर बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. 9 रन झालेत आणि 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम सीसी एव्हेंजर या टीमला. 6 बॉलमध्ये 10 रन करायचे आहेत.
सो बघूयात कशा प्रकारे अगदी ही मॅच रंगेल. सुपर डुपर ओव्हर. पहिल्याच बॉलवरती संदीप गडेकरने देखील एक चांगला फटका सजवलाय. 1 रन आणि डबलचा कॉल दिला. 2 रन मात्र तिकडे मिळतात. टार्गेट होतं. मॅच सुपर ओव्हर मध्ये जाऊन पोहोचली आणि दोन्ही टीम मात्र आता जिंकण्यासाठी फाईट करतात. या बॉलवर देखील संदीपने चांगला पुन्हा एकदा फटका सजवला गेला आणि तिकडे बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे फिल्डर पोहोचतात. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्याचा कॉल दिला संदीपने आणि दुसरी रन देखील इझिली मिळेल. तिकडे बघता बघता मॅच पुन्हा एकदा क्लोज होताना पहिली गेली आणि आता 5 रन झालेत. अजूनही 3 बॉल मध्ये 5 करायचे. पहिल्या 3 बॉल मध्ये 5 झालेत. तर साई बॉलर अनिकेत या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगली कॅच पकडली गेली. प्रज्ञेश दोन चेंडू आणि 5 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर शैलेश. बघा 2 बॉल 5. मगाशी पण एक हिस्ट्री क्रिएट झाली होती. तनिषने एक बाउंड्री लगावली होती. पण शैलेश लगावतील का? 2 बॉल 5. आता समीकरण बदललं गेलंय. 2 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. आता बेनिफिट आहे की 2-2चे या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि काय घडलंय शेवटच्या बॉल मध्ये आपण पाहिलं तर 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. तर पुढे काय बॉल आउट असेल का काही असेल ते नियम कमिटी कळवा. बट मॅच होऊ द्यात. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण?
जर टाय झाली तर बॉल आउट असणार. एकदा जोरदार टाळ्या वाजवत मॅच साठी. एक बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. पैसा वसूल मॅच. सुपर ओव्हर, सुपर से ऊपर. आणि काय घडलं, ही मॅच जिंकली टीम टायगर.